यावर्षीच्या उन्हाळ्यानं भारतात तापमानाचे अनेक विक्रम मोडलेच, पण त्याच सोबत देशाच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचा मोठा प्रश्न सुद्धा उभा केला. या दरम्यानच काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधल्या इंदूर शहरात भीषण पाणी टंचाई विरोधात नागरिकांनी मोठं आंदोलन केलं. शहरातल्या हजारो बोरवेल्स आटल्या आहेत. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. या समस्यांना घेऊन हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि यातल्या बऱ्याच नागरिकांचा आरोप होता की शहरात उभारण्यात येत असलेल्या नवीन AI डेटा सेंटरमुळे हे संकट निर्माण झालं आहे. इंदूरमध्ये रॅकबँक कंपनीचं 80 मेगावॉटचं AI डेटा सेंटर उभारण्यात येत आहे. भारतात इतर काही ठिकाणी सुद्धा येऊ घातलेले डेटा सेंटर्स आणि त्यांच्या पाण्याच्या वापराबाबत स्थानिकांनी आवाज उठवला आहे. युरोप आणि अमेरिकेत सुद्धा याबद्दल चर्चा आहेत. नमस्कार, मी प्राजक्ता आणि मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण भारतात येऊ घातलेले डेटा सेंटर्स आणि त्यांच्यामुळे भारतातल्या पाणी सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो का याचा आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम समजून घेऊया की डेटा सेंटर्स पाणी कशा प्रकारे वापरतात. आपल्याला एव्हाना ठाऊकच आहे की डेटा म्हणजे माहिती. आपण जे इंटरनेटचं जग वापरतो, एकमेकांशी संवाद करतो, पटकन एखादी माहिती शोधतो, ती काही केंद्रांवरती सुरक्षितपणे साठवलेली असते. उदाहरणार्थ, तुम्ही आता हा व्हिडिओ बघत आहात तो यूट्यूबच्या सर्व्हर्सवरती आम्ही टाकलेला आहे आणि जे तुम्ही यूट्यूब नावाच्या सेवेमार्फत स्ट्रीम करून बघत आहात. पण ही काही सहज होणारी प्रक्रिया नाही. आज आपण आपल्या आयुष्याच्या दैनंदिन गरजा इंटरनेटच्या अवतीभोवती रचलेल्या आहेत. तुम्ही UPI वापरून केलेली खरेदी असो, ड्राईव्हवरती साठवलेले फोटो असोत, तुमचे ईमेल असोत की अशा प्रकारे यूट्यूब, नेटफ्लिक्स, हॉटस्टार वगैरेवर व्हिडिओ पाहून असो. त्यामुळे निर्माण होणारी माहितीची देवाणघेवाण आणि त्यासाठी लागणारी संगणकीय शक्ती सुद्धा प्रचंड आहे. डेटा सेंटर्समध्ये माहितीचे हजारो सर्व्हर्स असतात जे अविरतपणे सुरू असतात. सतत सुरू असल्यामुळे आणि कम्प्युटिंग करत असल्यामुळे ते अतिशय गरम होतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी मुख्यतः पाणी, ते सुद्धा पिण्याचं स्वच्छ ताजं पाणी वापरलं जातं. इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग म्हणजेच बाष्पीभवन शीतकरण पद्धतीनं हे पाणी सर्व्हर्स थंड करण्यासाठी वापरलं जातं. एका सामान्य 100 मेगावॉट क्षमतेच्या डेटा सेंटरला दररोज सुमारे 20 लाख लिटर पाणी लागू शकतं. म्हणजे हे डेटा सेंटर वर्षाला अब्जावधी लिटर पाणी वापरतं. तुमच्या AIला केलेल्या प्रत्येक सूचनेमागे, विचारलेल्या प्रश्नामागे साधारणपणे 0.25 ते 50 मिलीलिटरपर्यंत पाणी वापरलं जाऊ शकतं. AI मार्फत तयार केलेल्या एका फोटोमागे अर्धा लिटरपर्यंत पाणी वापरलं जाऊ शकतं, तर एका क्लिष्ट AI व्हिडिओसाठी 4 लिटरपर्यंत पाणी खर्च होऊ शकतं. किती पाणी वापरलं जाईल हे तुम्ही कोणतं AI वापरता, तुमची सूचना किती सोपी किंवा किचकट आहे आणि त्या AIची कूलिंग व्यवस्था किती चांगली आहे यावर अवलंबून असतं. आजकाल सगळ्या ठिकाणी AIचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. मोबाईल फोन्सच्या मार्फत सर्वांच्या हातात वेगवेगळ्या ॲप्समधून AI दिलं जात आहे. AI शिवाय एक साधा Google सर्च करणं सुद्धा आता शक्य नाही, कारण तुम्ही Googleला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर म्हणून Google आधी वर AI मार्फत त्या विषयाचा आढावा प्रस्तुत करतं, ज्यात वेगवेगळ्या संकेतस्थळांवरच्या माहितीचा सारांश असतो. त्यामुळे तुमच्या प्रत्येक Google सर्चला तुम्ही अनैच्छिकपणे का होईना पण AI वापरत असता. Googleच्या या नवीन पद्धतीवर अनेकांनी नाराजी दर्शवून ते बंद करण्याची मागणी केली आहे. ब्रिटनच्या नवीन नियमांनुसार एखाद्या प्रकाशकाला त्याच्या संकेतस्थळावरची माहिती AI ओव्हरव्ह्यूमध्ये यायला नको असेल तर त्यांना ते नाकारण्याचा पर्याय Googleनं उपलब्ध करून दिला पाहिजे. पण हे झालं प्रकाशकांबाबत. Googleवर माहिती शोधणाऱ्या युजर्सना मात्र अजूनपर्यंत असा काहीही पर्याय उपलब्ध नाही. या सगळ्या AIच्या कामाचा भार उचलण्यासाठी मोठे डेटा सेंटर्स प्रस्तावित केले जात आहेत आणि त्यांचा पाण्याचा वापर आणखी वाढणार आहे. भारतात 2025 मध्ये डेटा सेंटर्सनी एकूण 150 अब्ज लिटर पाणी वापरलं असल्याची शक्यता आहे. 2030 पर्यंत हे प्रमाण 358 अब्ज लिटरपर्यंत जाऊ शकतं. 2026 मध्ये भारतातल्या डेटा सेंटर्सची क्षमता सुमारे 1.7 ते 2 गिगावॉट पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई यासाठीचे सर्वात मोठे हब असणार आहेत, जिथे या डेटा सेंटर्सची 40 ते 50% क्षमता केंद्रित आहे. चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, NCR, पुणे ही यासाठीची मुख्य शहरं असणार आहेत. प्रजा फाउंडेशनच्या एका अहवालानुसार मुंबई मेट्रोपॉलिटन प्रदेशात फक्त 4% लोकांना 24 तास पाणीपुरवठा होतो. 71% जास्त लोकांना दिवसातून फक्त 4च तास पाणीपुरवठा होतो. अनेक भागांमध्ये लोकांना मिळणारं पाणी पिण्यासाठी सुरक्षित नसतं. पण डेटा सेंटर्सना मात्र 24 तास पाणी पुरवठ्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे.
या व्यतिरिक्त अदानी कॉनेक्स आणि गुगलचं विशाखापट्टणममध्ये मोठं AI डेटा सेंटर कॅम्पस येत आहे, ज्याची क्षमता 1 गिगावॉटपर्यंत जाऊ शकते. यात गुगलची $15 अब्ज गुंतवणूक आहे. हा प्रकल्प आधीच पाणी टंचाई असलेल्या प्रदेशात प्रस्तावित आहे. तसंच तिथल्या दलित अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून हा प्रकल्प केला जात असल्याचा आरोप आहे. जामनगरमध्ये रिलायन्स एक मोठा प्रकल्प उभारत आहे. मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, गुगल हे हायपरस्केलर्स मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर्सचा विस्तार भारतात करत आहेत. देशांतर्गत कंपन्यांमध्ये कंट्रोलएस, योटा, एनएक्स्ट्रा बाय एअरटेल, STT, सिफी, डिजिटल कनेक्शन यांचा समावेश आहे. इंदूरमध्ये रेक बँकचं 80 मेगावॉटचं AI डेटा सेंटर, चेन्नईमध्ये अदानी आणि इतरांचे मोठे कॅम्पस, नवी मुंबईत कंट्रोलएस आणि गुगलचे प्रकल्प असे अनेक प्रस्तावित आणि बांधकामाधीन प्रकल्प आहेत. 2030 पर्यंत यांची क्षमता 5 ते 10 गिगावॉटपर्यंत जाण्याचा अनुमान आहे आणि त्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक होत आहे. आता प्रश्न असा आहे की या डेटा सेंटर्समुळे देशात मोठी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते का? एका छोट्या 1 मेगावॉट डेटा सेंटरला वर्षाला 2.6 कोटी लिटर पाणी लागतं, जे शेकडो कुटुंबांच्या पाण्याच्या गरजे एवढं आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये हे प्रमाण लाखो लोकांच्या पाण्याच्या गरजे एवढं जाऊ शकतं. बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद सारख्या शहरांमध्ये आधीच पाण्याची टंचाई असताना नवीन प्रकल्प आले तर दबाव वाढेल आणि भारतात जगाच्या 18% लोकसंख्या आहे, पण फक्त 4% ताज्या पाण्याचे स्रोत आहेत. 60 कोटी लोक आधीच पाणी टंचाईच्या उच्च किंवा अत्यंत उच्च स्तरावर भारतात जगत आहेत. अशा स्थितीत डेटा सेंटर्स शहरांच्या पाणी पुरवठ्यात स्पर्धा निर्माण करतील. वॉटर रिसोर्सेस इंडियाच्या एका अहवालानुसार भारतात प्रस्तावित डेटा सेंटर्सपैकी किमान 50% आधीच पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या प्रदेशांमध्ये आहेत. देशातले 75% डेटा सेंटर्स फक्त 5 राज्यांमध्ये असणार आहेत: महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. या राज्यांमधल्या किती भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाणी टंचाई आहे हे तुम्हाला या ग्राफिकमध्ये दिसतच असेल. एवढंच नाही तर भारतात जिथं जिथं डेटा सेंटर्स प्रस्तावित केले आहेत तिथं पाण्याचं वाटप कसं होणार आहे, त्यांच्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे, विजेचे स्रोत काय असणार आहेत, याबद्दल काहीही पारदर्शकता नाहीये. आधीच पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या आपल्या देशात पुढच्या काही वर्षांमध्ये पाऊस अनियमित आणि अधिकाधिक विचित्र होत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमधल्या स्थानिकांचं भविष्य काय असणार आहे, त्यांचं पाणी त्यांचं राहणार आहे का, आणि त्यांचं म्हणण्यासाठी, त्याच्यासाठी भांडण्यासाठी हे पाणी भविष्यात उपलब्ध तरी असणार आहे का, हा मोठा प्रश्न इथं आहे. फक्त भारतातच नाही तर अमेरिकेत सुद्धा बहुतांश डेटा सेंटर्स दुष्काळप्रवण आणि पाणी टंचाई असणाऱ्या भागांमध्ये विकसित केले जात आहेत. असं का, या प्रश्नाचं उत्तर मात्र कुठेही उपलब्ध नाही. एरिझोनासारख्या अमेरिकेतल्या दुष्काळप्रवण राज्यात बरेच डेटा सेंटर्स प्रस्तावित असल्यानं त्यामुळे तिथं आणखी पाणी टंचाई निर्माण होणार आहे. पण प्रश्न फक्त पाण्याच्या प्रमाणाचा नाही तर पाण्याच्या दर्जाचा सुद्धा आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील सदस्या अलेक्झांड्रिया ओकासियो-कॉर्टेज यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसच्या एका सुनावणी दरम्यान ग्रामीण जॉर्जियामधल्या मॉर्गन काउंटीमधल्या रहिवाशांच्या चिंता अधोरेखित केल्या. मॉर्गन काउंटीमध्ये मेटाचं डेटा सेंटर बांधलं जात आहे. इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे की या डेटा सेंटरमुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्यावर परिणाम होत आहे. सुनावणी दरम्यान AOC यांनी दूषित होऊन रंग बदललेल्या पाण्याच्या बरण्या सर्वांसमोर धरल्या आणि दाखवल्या आणि तिथल्या पिण्याच्या पाण्याची झालेली दयनीय स्थिती दाखवून तपासाची मागणी केली. I have a jar right here. This is the current drinking water in Morgan County, Georgia. Right after a data center was constructed, the metadata center was constructed. The only difference between the clean water and this was that data center. युरोपीय महासंघात सुद्धा अनेक देशांमधले नागरिक, विशेषतः शेतकरी, जमिनी आणि पाण्याच्या हक्कांसाठी डेटा सेंटर्सना विरोध करत आहेत. जगभरात डेटा सेंटर्स हे आर्थिक विकास, रोजगार आणि डिजिटल युगाचा द्योतक मानली जात आहेत. ते नव्या जगाच्या नव्या रोजगाराचे महामार्ग म्हणून आपल्याकडे विकले जात आहेत. आता त्यामुळे किती रोजगार आणि किती विकास होतो याचं योग्य मूल्यमापन करणं तर आवश्यक आहेच. पण त्याच वेळी कोणताही विकास हा शाश्वत असल्याशिवाय पर्याय नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. विचार करा, आज डेटा सेंटर्समध्ये गुंतवणूक करणारे कॉर्पोरेट्स नक्की काय करत आहेत. तर ते जगभरातल्या ज्ञानाला एकवटत आहेत, एकत्र करत आहेत आणि त्यांच्या या डेटा सेंटर आणि AI प्रारूपांमध्ये ती माहिती समाविष्ट करत आहेत. मात्र ही माहिती जमा करताना हजारो लाखो लेखक, पत्रकार, कलाकार आणि तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तींच्या दैनंदिन आयुष्यातल्या नोंदी आणि वर्तणुकीतून निर्माण झालेली माहिती त्यांना विना मोबदला मिळत आहे. आज यातले अनेक AI आपल्याला मोफत वापरता येत आहेत,
पण एकदा माहितीवर एकाधिकारशाही निर्माण झाली की त्याचं पुढं काय होईल, ते मोफत राहतील का, हे सांगता येत नाही. त्याचसोबत याचा पारंपरिक रोजगार आणि अगदी अलीकडच्या आधुनिक रोजगारावर सुद्धा काय परिणाम होईल याचा विचार करा. महागड्या पदव्या आणि 14 ते 18 वर्षांचं शिक्षण घेऊन निर्माण झालेलं कौशल्य एका AI समोर पराभूत होत आहे. त्या माणसाचं मूल्य कमकुवत होत आहे. मात्र या AIचे मालक हे कौशल्य त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी वापरत राहणार आणि मूळ कौशल्य असलेल्या माणसाला रोजगारच मिळणार नाही, अशी विचित्र परिस्थितीत आपण ढकलले जात आहोत. म्हणजे भांडवलाला श्रम आणि कौशल्यांसाठी रोजगार देण्यावर अवलंबून राहावंच लागणार नाही. कोणाला पगार, इन्शुरन्स, कार्यालयीन सुरक्षा, भत्ते काहीच द्यावं लागणार नाही. मात्र तुम्हा आम्हाला आपल्याच मानवी बौद्धिक संपत्तीसाठी किंमत मोजावी लागणार. ही मानवी बौद्धिक मालमत्तेची एक मोठी चोरीच असणार आहे. मुद्दा मागं जाण्याचा नाही. आज आपण वापरतो त्या इंटरनेट सुविधांचे अनेक फायदे आहेत. त्यांना आपलं आयुष्य नक्कीच सोपं केलं आहे. या बाबतीत काहीच वाद नाही. पण एक सत्य हे सुद्धा आहे की पाणी हे मर्यादित संसाधन आहे. याचा विचार करून सरकारनं फक्त एकामागून एक डेटा सेंटर्सचे करार करत जाण्याआधी त्या डेटा सेंटर्ससाठी कठोर नियम, पाणी ऑडिटच्या व्यवस्था आणि पारदर्शकतेची धोरणं तयार केली पाहिजे. कंपन्यांनी सुद्धा पारदर्शकता आणि जबाबदारी दाखवली पाहिजे. डेटा सेंटर थंड ठेवण्यासाठी वेगळ्या पद्धती शोधण्यासाठी संशोधन करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. ते पर्याय सापडत नाहीत तोपर्यंत जपूनच पाऊल टाकलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रकल्प स्थानिकांना विश्वासात न घेता त्यांची फसवणूक किंवा त्यांच्यावर बळजबरी करून त्यांच्या जमिनी, पाणी हडप करून आणि त्यांचे आवाज दडपून कधीही येता नाहीत. AI क्लाउड थंड करण्यासाठी आपल्या नद्या, विहिरी आटता कामा नये, हे बघणं सरकारचं काम आहे. आणि काही कॉर्पोरेट्सच्या फायद्यासाठी सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही, हे बघणं गरजेचं आहे. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असल्यास आमचं चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक वापरून आम्हाला आर्थिक सहाय्य करा आणि पाहत रहा इंदी जर्नल.